नमस्कार. काल आपण अतिशय गोड असा रुक्मिणी परिणयाचा प्रसंग बघितला. आता आज कथा त्याच्या पुढे जाणार आहे. गले लुटती पन्नग शिरसी राजते चंद्रमा तपस्तपती संयमी गिरिजया समं दिव्यती स्मरन् दहति मोहिनीमपि च याचते यो रतिं विचित्रचरितं भजे गतविदं प्रभुं तं शिवं. भगवान शंकरांच्या काही काही गोष्टी अशा आहेत, विरोधाभास आपल्याला वरवर दिसतो तो असा की त्यांच्या गळ्यामध्ये अतिशय विषारी असे नाग आहेत आणि त्याच्या मस्तकावर त्यांनी ज्या सुधाकराला धारण केलंय. चंद्र म्हणजे सुधाकर, म्हणजे जो अमृताचं पान करवतो त्याला त्यांनी मस्तकावर धारण केलंय आणि गळ्यामध्ये मात्र विषारी नाग आहे. एकीकडे त्यांचं तपाचरण, त्यांची निस्पृह वृत्ती ही इतकी टोकाची आहे की त्यांनी, आपण पाहिलं गेल्या वेळेला की त्यांनी कबीराला राजा करून टाकलं, त्यांनी सगळ्या लोकांचं साम्राज्य इतरांना देऊन टाकलं आणि आपण स्मशानामध्ये राहायला लागले. इतके संयमी असलेले भगवान शंकर हे अनादी कालापासून पार्वती बरोबर द्यूत खेळण्यामध्ये मग्न आहेत आणि ते द्यूत खेळताना सुद्धा ते इतकं टोकाचं द्यूत आहे की युधिष्ठिराचे द्यूत खेळणं सुद्धा त्याच्यापुढे फिकं पडावं. एकीकडे मदनाने त्यांच्यावर जेव्हा बाण रोखले, पार्वतींनी तप केलं होतं तेव्हा त्यांनी त्यांचा डोळा उघडून मदनाला भस्म करून टाकलं. पण तेच भगवान शंकर जेव्हा विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं त्यावेळेला त्या सुंदर रूपाला भुलून तू माझ्याशी लग्न कर म्हणून तिच्या मागे लागले. असं विचित्र चरित्र आपल्याला वरवर बघताना वाटतं की एवढं विचित्र कसं काही यांचं चरित्र आणि यांना आपण भगवान शंकर म्हणायचं कसं. पण त्याच्यामध्ये मुळामध्ये असं आहे की हे सगळे विसंगती जी दिसते ती आपल्या डोळ्याला दिसते आणि आपल्या मेंदूला समजते. त्यांचं अद्वैताचं त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे ते त्यांच्यामध्ये एवढं भिनलेलं आहे की या दोन टोकाच्या गोष्टींमध्ये त्यांना मुळे फरकच वाटत नाही. आणि म्हणून बरोबर दिसणाऱ्याला जरी हे विचित्र दिसलं तरी ज्यांनी ह्या सगळ्या भेदांच्या पार स्वतःला नेलेलं आहे हे भेद त्यांना स्पर्श करू शकत नाही. अशा प्रभूंना माझा नमस्कार असो. पुढची जी प्रार्थना आहे दासगणू महाराजांना केलेली, तर आपणनी त्याची एक आपण पार्श्वभूमी अशी सांगितली की एकीकडे 1944 साली दासगणू महाराजांनी आज्ञा केली की तू हे कृष्णकथामृत लिही. त्यावेळेला माझी परिस्थिती अशी होती की माझ्याकडे पुस्तकं पण नव्हती मिळाले, ना तर भागवत होतं ना तर महाभारत होतं आणि ग्रंथालयामध्ये जाऊन वाचण्याची आवड नव्हती. यासाठी नव्हती की पुस्तक पाहिलं आणि त्याच्यामध्ये काही आवडलं तर त्याच्या खाली खुणा करायची सवय नव्हती. मग आता ग्रंथालयातल्या पुस्तकावर अशा खुणा कशा करणार आणि पुन्हा वेळेमध्ये वाचून व्हायचं नाही कारण बाकीचे सगळे व्याप होते. त्यामुळे हे महाभारत, भागवत किंवा इतर संदर्भ ग्रंथ हे विकत घेण्यापासून सुरुवात होती. मग ते विकत घेतल्यानंतर जसं जसं कृष्ण चरित्राचा अभ्यास करायला लागलो तसं तसं मला असं वाटलं म्हणजे अप्पा की हे इतकं भव्य आहे की याच्यातनं मी आता काय घेऊ, कशी निवड करणार आणि माझी निवड जर चूक झाली तर काय करणार. या गोंधळामध्ये पुढचे अजून काही दिवस गेले आणि शेवटी त्यांना असं वाटलं की आता सद्गुरूला शरण जाण्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. जर सद्गुरूंनी इच्छा केली तरच माझ्याकडून हे काम पूर्ण होईल, तर होणार नाही. अशा मनस्थितीमध्ये त्यांनी हे पुढचं सद्गुरू स्तवन लिहिलेलं आहे. सद्गुरो श्री महाराजा दीनाया धरणे करी त्या विना पार होईना महासिंधू तरी तरी नंदनी कृष्ण लीलांच्या सुगंधी सगळी फुले शब्दसूत्र थिटे माझे ओंकार ते कळे अपार गगना ऐसे श्री हरीचे चरित्र हे नाना लीला जणू होती नक्षत्रे गणनास हे. गणनास आहे म्हणजे ज्याची गणना करता येत नाही. मी आता अतिशय दीनपणे तुमच्या पायाशी शरण आलोय, नाहीतर या महासिंधू पार जाणं माझ्याच्याने शक्य नाही. कृष्णलीलांच्या नंदनवनामध्ये इतकी सगळी सुगंधी फुलं आहेत की ती माळ करायला घेतलं तर माझी शब्दसूत्र नक्कीच स्थिती पडणार आहेत, कमी पडणार आहेत. मग मी काय होऊ काय नको हे मला कळत नाहीये.
अपार गगना इतकं भव्य असं हे श्रीहरीचं चरित्र आहे. त्याच्यातलं काय घेऊ मी नक्षत्रांमधलं? अधून खरी दृष्टी दासाची आपुल्या असे, तारका कोण त्या पाहू कळेना श्रम हो कसे. स्वतःची परिस्थिती वर्णन करताय. खरं म्हणजे हा आपण विनयच म्हणला पाहिजे की अशी परिस्थिती पण एका दृष्टीने खरं पण असेल की एवढं सगळं भव्य असल्याच्या नंतर त्याच्यातलं काय घेऊ हे सद्गुरू कृपेशिवाय शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी अतिशय जागरूकपणे वेळीच सद्गुरूंना शरण जाण्याचं शहाणपण पण दाखवलेलं आहे. कोशागारी कुबेराच्या भिकारी शिरल्यावरी, भांबावतो तसे झाले माते श्रीचरितांतरी. कुबेराच्या घरात भिकारी शिरल्यावर त्याला काय घेऊन काय नाही असं होईल. आणि त्यात पुन्हा दुर्बला कविता शक्ती झोळी जापरी फाटकी, रत्ने भरू कशी तिथे निवडून निकी निकी. चोर शिरलाय कुबेराच्या घरी आणि त्याची झोळी फाटकी आहे. आता त्याने काय भरावं? गावी कृष्ण कथा आज्ञा आपुली मज जाहली, आता आपणची दासा सांभाळा गुरु मानवी. त्या मनस्थितीमध्ये लिहिलेली ही सद्गुरु स्तवन आहे. आता आजचा जो विषय चाललेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला रुक्मिणीमधला आणि कृष्णामधला एकांतामधला अतिशय प्रेमळ असा संवाद आहे. आणि खरंच आपल्याला जाणवतं की पती पत्नींमधली एकवाक्यता किती असावी की केवळ बघून त्यांची मनस्थिती कशी ते ओळखता यावं. काही शब्दांनिशी त्यांच्या मनस्थितीला जर आपल्याला आधार देता आला तर देता यावा. पूर्णपणे त्यांना हा विश्वास वाटावा की आम्ही एक दुसऱ्यांसाठी आधारभूत राहू. हे आपल्याला सगळं पुढच्या संवादातून दिसून येत आहे. श्रीमुख का तरी सुकले देवा, चिंतन करिता तरी कसले वा. त्या दिवशी रुक्मिणी आली महालामध्ये आणि एरवी असं व्हायचं रुक्मिणी माता महालामध्ये आली की श्रीकृष्णांची अगदी आनंदी मुखकमल बघून त्यांना सुद्धा खूप आनंद व्हायचा. पण आज त्या आल्या आणि भगवानांचं लक्षच नव्हतं. लक्ष नव्हतं इतकं नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा आलं नाही. आणि साहजिकच रुक्मिणी मातेने चौकशी केली. श्रीमुख का तरी सुकले देवा, चिंतन करिता तरी कसले वा. काही तुम्हाला श्रम आहेत म्हणून तुम्हाला असं म्लान मुखकमल झालंय तर तुम्ही कोणत्या चिंतनामध्ये आहात? जवळ असून मी म्लान मुखाब्ज, वृथाच म्हणता शशिवदनांज. एक नर्म विनोद केलाय की मला असं म्हणता तुम्ही की तू चंद्रासारखं तुझं मुखकमल आहे, तुझा मुखडा चंद्रासारखा आहे. मग तुमचं मुखकमल जे चंद्राला पाहिल्यानंतर त्याच्यावर हसू फुललं पाहिजे, त्याच्यावर अजून हसू फुललं नाही म्हणजे तुम्ही मला खोटीच माझी स्तुती करता. इतकं म्हणल्याच्या नंतर सुद्धा भगवंतांचा मूड बदलला नाही. मग तिने अजून थोडीशी चेष्टा करण्याचा विचार केला की काहीतरी करावं आणि त्यांना आनंदी करावं. कारण त्यांना असं बघण्याची सवय नव्हती. आळ जसा ये स्यमंतकाचा, तसाच दुसरा काय कशाचा. सत्राजित राजाकडे स्यमंतक नावाचा मणी होता आणि तो मणी रोज सोनं द्यायचा, काही भारभर सोनं द्यायचा आणि त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती. खरं म्हणजे सगळ्या यदुवंशांनी सांगितलं होतं की हा जो मणी आहे तो तुम्ही राजाच्या कोषागारात जमा करा, आपल्या राज्याच्या, म्हणजे आपल्या राज्याची भरभराट होईल. पण नाही, त्याला तो स्वतःजवळच वैयक्तिक ठेवायचा होता. पण झालं असं की त्याच्या भावानी प्रसेनजिताने तो मणी त्याच्याकडनं गिरवला. प्रसेनजित जेव्हा जंगलामध्ये शिकारीला गेला तेव्हा सिंहाने प्रसेनजिताला मारलं आणि प्रसेनजिताच्या बरोबर त्याच्या गळ्यातला मणी त्याच्या पोटात गेला. ह्या सिंहाला जांबवंताने मारलं आणि म्हणून सिंहाच्या पोटातला जो स्यमंतक मणी जांबवंताकडे आला. आता इकडे झालं असं की जेव्हा सत्राजिताला कळलं की आपल्याकडचा स्यमंतक मणी नाहीसं झालेला आहे तेव्हा साहजिकच सगळ्यांनी आळ भगवान कृष्णावर घेतला. कारण तुमची सूचना होती की हा राज्याच्या कोशात जमा करा आणि मी नाही म्हणलो आणि अशी कपट कारस्थानं तुम्हीच करता म्हणजे नक्कीच हे तुम्हीच केलेलं आहे. पण काय आहे, त्या काळचे जे पुढारी होते त्यांना स्वतःवर असा आळ आलेला सहन व्हायचा नाही. एवढी गेंड्याची कातडी झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांना हे आवडलं नाही, हे सहन झालं नाही आणि मग त्यांनी या गोष्टीचा छडा लावायचं ठरवलं.
मग तो छडा लावत लावत त्यांना हे सगळा पत्ता लागला आणि ते जांबवंतापर्यंत पोचले. जांबुवंत नाही, जांबवंतापर्यंत पोचले. त्याच्याशी लढाई केली, त्याला पराभूत केलं आणि तो मणी परत मिळवला. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन जांबवंतांनी आपली मुलगी जांबवंती त्याला दिली, त्यांना पत्नी म्हणून तिचा स्वीकार करा. इकडे हा मणी परत आणून सतराजिताला दिला. सतराजिताला अतिशय दुःख झालं की आपण उगीच श्रीकृष्णावर आळा घेतला आणि मग याची भरपाई करण्यासाठी त्यांनी त्यांची मुलगी सत्यभामाची होती ती पण श्रीकृष्णाला अर्पण केली. म्हणजे आजपर्यंत रुक्मिणी एकटीच पट्टराणी होती आणि आता 2 बायका अजून आल्या. आणि म्हणून ती असं म्हणतीये की आळ जसा ये स्यमंतकाचा तसाच दुसरा काय कशाचा. अजून कशाचा आळ आलाय का? आळ आला असेल तर करा तुम्ही नेहमी जे करता ते, मला काही फरक पडत नाही. अदितीच्या कुंडला सकाळी दैत्य पुन्हा कोणी चोरून नाही. नरकासूर नावाच्या दैत्याने प्रत्यक्ष आदितीची कुंडलं चोरली आणि मग हे कसं काय सहन व्हावं भगवंताला. आणि म्हणून भगवंताने काय केलं की नरकासुराचा वध केला आणि ते आदितीची कुंडलं परत मिळवली. पण नरकासुराने 16 सहस्त्र बायकांना कैद करून ठेवलेलं होतं. मग त्यांनी त्याच्या बरोबरीने त्यांनाही सोडवलं. आता सोडवल्याच्या नंतर त्यांना समाजामध्ये मान्यता कशी मिळाली. म्हणजे किती पूर्वापार हे दुःख चालत आलेलं आहे बघा. की आपण नेहमी उद्वेगाने सांगायचे की जेव्हा फाळणी झाली त्यावेळेला ज्या मुसलमान स्त्रियांवर अत्याचार झाले त्या मुसलमान स्त्रियांना जेव्हा परत घरी जायला सांगितलं तेव्हा त्यांना घरामध्ये स्वीकारलं गेलं. पण ज्या हिंदू बायकांवर अत्याचार झाले त्यांना त्यांच्या घराने स्वीकारलं नाही. आणि मग त्या सगळ्यांना स्वतःचा जीव देण्या वाचून किंवा पाकिस्तानमध्ये जाण्या वाचून गत्यंतर राहिलं नाही. किती पूर्वापार हे चालत आलंय की त्या बायकांना कैदेमधून सुटण्याचा आनंद नव्हता. त्यांना चिंता याची होती की आपलं पुढचं आयुष्य कसं जाईल. आणि म्हणून भगवंतांनी इतक्या 16 सहस्त्र बायकांची लग्न केलं होतं. आणि म्हणून ती असं म्हणतीये आदितीच्या कुंडला सकाळी दैत्य पुन्हा कोणी चोरून नाही. आता हे सगळे नर्म विनोद आहेत कारण अशाच सगळ्या बायका जमा झाल्या आहेत, माझ्या सवती जमा झालेल्या आहेत. नर्म विनोदे वदे रुक्मिणी तप करीते का कालिंदी कुणी. कालिंदी यमुनेनी अतिशय उग्र असं तप केलं की श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा आणि श्रीकृष्णाने तिचं म्हणणं मान्य केलं. पावा तिज जड होत नसाचा भरल्या गाड्या भार सुपाचा. आता इतक्या 16 सहस्रावर अजून 2-4 काहीच फरक पडत नाही. 8 पट्टराण्या होत्या भगवंतांच्या आणि या 16 सहस्त्र. अजून काही 2-4 पावायचं असेल तर पावा, माझी काही हरकत नाही कारण भरल्या गाड्याला काही सुपाचा भार होत नाही. असा विनोद करून देखील सुद्धा भगवंतांचा मूड बदलला नाही. परीन स्मितये भगवत वदनी बघता शंकित देवी. अनुचित वेळी थट्टा केली क्षमानाथ मज व्हावी जय हरी सुखकंदा. क्षणभरात तिला कळून चुकलंय की मामला थोडासा सिरियस आहे. सहज नेहमीच्या विनोदांनी हा सुटणारा नाहीये. मग तो कुठे विनोद आवरावा ह्याची पण जाण असावी लागते, नाहीतर मग अति तेथे माती होतं. आणि त्यामुळे तिने ताबडतोब तिचा विनोदाचा मूड जो होता तो टोन होता तो बदलला. आणि मग तिने क्षमा मागितली भगवंताची की कदाचित तुम्ही अतिशय गंभीर विचारामध्ये चिंतनामध्ये मग्न असाल आणि मी अनुचित वेळी तुमची अशी थट्टा केली त्याच्याबद्दल मला क्षमा करा. काय हे मी एवढं बोलते आणि तुम्हाला काय माझी किंमत नाही असं नाही म्हणाली, पण तिने भगवंतांची क्षमा मागितली. आणि मग आता ती पण खरंच गंभीरपणे विचार करायला लागली की असं का झालं असेल. खरेच घडले विशेष काही मला सांगण्या समका नाही. तुम्ही असंच करता, सांगतच नाही मला नाही सांगणार तर मला कसं कळलं, जाऊ देत मग मी नाही काही करत असं पण नाही म्हणली किंवा सांगत नाही म्हणून रागवली पण नाही. तिने सहज एक सांगितलं की मला सांगण्यासारखं नाही आहे का, काही विशेष घडलंय का. मृदू कुटिलालक हरीचे चुंबित वदे स्नेहळा स्कंधा स्पर्शित. काय असतं ना, आपले हात आहेत त्या हातामधून सगळ्यात जास्त भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि म्हणून आपल्याकडे खरं म्हणजे आपल्याकडे हस्तांदोलन करत नाहीत, शेकहँड करत नाहीत, कारण समोरच्या व्यक्तीची भावना कशी असेल हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून तो असा सर्वसाधारणपणे सगळ्यांना स्पर्श करावा असं आपल्या संस्कृतीमध्ये नाही आहे. म्हणून आपलेच दोन्ही हात आपले जोडले की आपल्याच भावना आपल्याकडे असतात, बरोबर आहे. पण त्याचबरोबर ही गोष्ट आहे की आपल्याला हात पटकन कळतो, स्त्रियांना तर त्याहून कळतो पटकन.
पण अगदी लहान बाळाला पण कळतो प्रेमाचा हात कुठला, रागाचा कुठला, बळजबरीने कुठला. कारण या हातांमधून आपल्या भावना अतिशय परिणामकारकरित्या पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. आणि म्हणून तिने फक्त सहज विचारलं की मला सांगण्यासारखं नाही आहे का, पण एकीकडे तिने असा मृदू स्पर्श पण केला भगवंतांना की माझी प्रामाणिक भावना तुमच्यापर्यंत पोचावी. आणि मग पंडुसुतांचे कुशल असे तर आपुला अवघा जीव तयावर. तुमचा जीव सगळा पांडवांमध्ये आहे. पांडवांचं तर सगळं कुशल आहे ना, त्यांचं कुशल नाही म्हणून तर तुम्हाला चिंता नाही लागली आहे ना. लाक्षागृहासम पुनः काय नव विघ्न आणि ती त्यावर कौरव. मागे जसं जाळून टाकायचा प्रयत्न केला होता असं काही केलंय का कौरवांनी. शिरसा मान नारद शासन भ्रमतो तीर्थे प्रिय सख अर्जुन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 5 पती बरोबर जेव्हा द्रौपदी राहत होती तेव्हा नारदांनी काही नियम घालून दिलेले होते की एका भावाबरोबर एकांतात असताना दुसऱ्या भावाने तिथे जायचं नाही. आणि झालं असं की युधिष्ठिरांबरोबर एकांतामध्ये असताना काही ऋषीगण आले आणि त्यांच्या यज्ञाचा संहार असुर दानव करत होते. म्हणून अर्जुनाला त्यांनी सांगितलं आणि अर्जुन त्या शस्त्रागारामध्ये गेला जिथे हे 2 जण बसलेले होते. आणि मग नारदाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांना वनवासाला जाऊ लागले. शिरसा मान नारद शासन भ्रमतो तीर्थे प्रिय सख अर्जुन. भेट न झाली बहुवर्षांची म्हणून लागली ओढ तयाची. तो तीर्थाटन करत हिंडतो आहे आणि तुम्हाला भेटला नाही म्हणून तुम्हाला त्याची ओढ लागली आहे का. आता भगवंतांच्याही लक्षात आलं की ही आपल्या प्लॅटफॉर्मवर आली आहे, आपल्या पद्धतीने विचार करते, वेगळा नाही विचार करत आहे. आणि मग भगवंत तिला स्वतःच्या मनामधली व्यथा सांगतायत. प्रिये कमलजे तसे न काही कुंज विहारी बदले. मला इतकं सारखं असं विशेष वाटतं ना की भगवंताचं कुठलं नाव कुठे घ्यावं ह्याचं सुद्धा भान अप्पांनी किती ठेवलंय. की जेव्हा कंसाचा वध झाला आणि नंदबाबा परत निघाले तेव्हा त्यांनी भगवंताचं नाव वसुदेवात्मज म्हणलेलं आहे. की नंदबाबांना हे कळलं की म्हणजे माहीत होतं की वसुदेवात्मज आहे पण आत्ता जाणीव झाली आहे. तसं त्यांना व्यथा कशाची आहे तर गोकुळाची आहे. आणि म्हणून इथे दुसरी कुठलंही नाव नाही आहे, कुंजविहारी. प्रिये कमलजे तसे न काही कुंजविहारी बदले. गोकुळच्या स्मरणाने व्याकुळ देवी मम मन झाले जय सुखकंदा. गोकुळाचं स्मरण झालंय देवी आणि म्हणून माझं मन व्याकुळ झालंय. असं का होत आहे. कण कण माझ्या देहामधला गोकुळच्या प्रेमात वाढला. श्वास तेजनयनी रुच्च स्पंदन व्रजातून त्या सर्वा जीवन. हे जे काही माझा श्वासोश्वास चालू आहे, माझ्या नेत्रामध्ये जे तेज आहे, माझं हृदय जे कंप पावत आहे किंवा हृदयाचे जे ठोके आहेत, हे सगळं व्रजाच्या लोकांच्या प्रेमामुळे आहे. डोळ्यातील जपतात बाहुली त्याहून चिंता मम वाहिली. खुपोन काही मम चरणासी पाय घड्या केल्या हृदयासी. कसं आहे ना की निसर्गाने तर आपल्यावर कृपा केलीच आहे की काहीही डोळ्याच्या समोर आलं की पटकन पापणी लावते आणि डोळ्याच्या आतल्या नाजूक भागांचं संरक्षण केलं जातं. त्याचबरोबर पाण्याचं सर्क्युलेशन आहेच आहे. आणि त्याचबरोबर आपण स्वतःही काळजी घेतो की नाही लगेच आपला हात ताबडतोब धूळ आली काही आली की डोळ्यावर जातो. म्हणजे डोळ्यामध्ये अतिशय नाजूक असा भाग आहे. म्हणून निसर्गापासून माणसापर्यंत सगळे जसं त्याचं रक्षण करतात तसं माझं रक्षण या गोकुळाने केलेलं आहे. खरं म्हणजे उलट आहे हा की गोकुळामधल्या सगळ्यांचं रक्षण क्षणोक्षणी भगवंताने केलेलं आहे. पण भगवंतांची भावना पहा कशी आहे. क्षेम कुशल कुसल्यास तयांचे तसे कळाया गुजजीवीचे. व्रजा धाडीला मी उद्धवजी अजून न आला म्हणून काळजी. अगं खूप दिवसामध्ये त्यांचं काही क्षेम कुशल कळलं नाही. मी उद्धवजींना पाठवलं होतं, अजून का आले नाहीये, का बरं त्यांच्याकडनं काही वार्ता आली नाहीये, याच्यामुळे मला काळजी लागलेली आहे. कारण याच्या आधी कधी असं झालं नाही. दूत धाडिले बरेच वेळा मथुरेहून येथून व्रजाला. इथून द्वारकेहून म्हणा मथुरेहून म्हणा काही ना काही कारणाने दूत जायचे गोकुळामध्ये, पण तेच परत यायचे त्यांना एवढा वेळ लागायचा नाही. मग या उद्धवजींना एवढा वेळ का लागलाय आणि म्हणून मला काळजी वाटते.
दूत धाडिले बरेच वेळा मथुरेहून येथून व्रजाला, त्यानच इतका विलंब झाला वेळ होत का न कळे याला. तोच आत येई प्रतिहारी नममुन्या शिर अवनीतलावरी, जयतुराज राजेश वदेती उद्धवजी दर्शनास येती. आता इथे बघा की उद्धवजींचा अधिकार किती मोठा आहे की उद्धवजी येऊ का विचारतायत असं नाही तिने खबर दिली. तिने वार्ता ही दिली आहे की उद्धवजी आले दर्शनाला, फक्त तिने येऊन सांगितलंय. आता इतका आनंद झाला भगवंतांना की ज्याच्याबद्दल व्याकुलता आलेली होती ते उद्धवजी आले परत. ऐकताच हे धीर न धरवे भक्त वत्सला क्षणही, धावत दारी येऊन धरिले उद्धवास निज हृदयी जय हरी सुखकंदा. बाहेर धावले, उद्धवांना आत येण्याची पण अवसर दिला नाही आत येण्याचा. बाहेर धावले आणि उद्धवांना हृदयाशी धरलं. नेऊन बसवी निजासनावर लवे ठेवण्या चरणावर शिर. आता इथे उद्धवजी सेवक आहेत पण त्यांना स्वतःच्या सिंहासनावर बसवलंय आणि त्यांच्या पाया पडायला लागले, त्यांच्या पायावर डोकं ठेवायला लागले. आता उद्धवजींना हे खूपच विचित्र वाटलं. त्यांनी थांबवलं भगवंतांना. हा हा हरी का, हा हा काय हरी हे भलते सेवकास कोणी वंदन करीते. मग त्याला ते सांगतायत असं नाही आहे. सख्या उद्धवा वंदनीय तू पाहिलेस गोकुळया हे तू. हे कसं झालं माहितीये की आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की देवाचा फोटो असलेली गाडी चालली आहे आणि त्याच्या खालनं कुत्रं जे चाललेलं असतं तर सगळेजण त्या देवाच्या पालखीला नमस्कार करत असतात. तर कुत्र्याला असं वाटतं सगळेजण मलाच नमस्कार करतात. अर्थात उद्धवजींची तुलना त्यांच्याशी करणं अयोग्य आहे, पण उद्धवजींना असं वाटलं की मला नमस्कार करताय. पण त्या क्षणी भगवंतांनी निरसन केलं, हा तुला नाही नमस्कार, तू आज वंदनीय यामुळे आहेस, पाहिलेस गोकुळया आहे तू. गोकुळला जो कोणी जाऊन आला तो मला वंदनीय आहे. जसे आपण काशीला जाऊन आले, अयोध्येला जाऊन आले, वारीला जाऊन आले की आपण त्यांना नमस्कार करतो कारण त्यांनी ते तीर्थक्षेत्र पाहिलंय, तिथलं दर्शन घेतलंय, तिथली धूळ त्यांच्या पायावर आहे आणि म्हणून आपण नमस्कार करतो. तीच रीत भगवंतांनी आचरली आहे. सख्या उद्धवा वंदनीय तू पाहिलेस गोकुळया हे तू, घेतलेस दर्शन तातांचे ऐकिलेस वच गोपगणांचे. आपण हेच करतो ना, तू रामाचं दर्शन घेऊन आले, तुम्ही काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन आलेत, पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलेत. आता ही सगळी आपली जी दैवत आहेत ही सगळी भगवंताची गोकुळामधली दैवत आहे आणि त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही या सगळ्यांना भेटून आलायस म्हणून मी तुला नमस्कार करतोय. व्रज ललनांसह बोललास तू, चाखिलास तेथील घोरस तू, प्रिय यमुनेच्या पूत जलाचे स्नानपान तुझं घडले साचे. हे सगळं आहे म्हणून तू मला वंदनीय आहेस. बरं आता ठीक आहे, नमनाला घडाभर तेल पुरे म्हणाले. आधीच माझा जीव इतका अस्वस्थ झालाय. वेळ न लावी आता सखया सुधा सिंचुनी शमवीर हृदया. आता लवकरात लवकर काय ती गोकुळची वार्ता सांग आणि माझ्या हृदयावर अमृत सिंचन कर. निरोप वदरे असतील जे जे तुला आवडले ना व्रज माझे. हे सगळं मी भावनेच्या भरात बोलतोय खरं, पण तुला आवडलंय ना व्रज माझं. म्हणजे तसं नसेल तर मग गप्पच बसू, नाही तर तू उद्या जर मला सांगशील की मला आवडलं नाहीये तर मला अजून अपार दुःख होईल. त्यामुळे एकदम मनामध्ये शंका आली की याला आवडलंय ना, ज्या भावनेने आपण पाठवलं होतं ती भावना त्याची आणि माझी सारखीच आहे ना. परसुनी आहे उद्धवजीच्या भरले की जलनयनी, कंठ दाटला मस्तक नमवी श्रीकृष्णाचे चरणी जय हरी सुखकंदा. ही भगवंताची भूमिका ऐकल्याच्या नंतर आणि स्वतःच्या भावनेलाही ते किती मान देत आहेत माझ्या भावनेला, हे सगळं पाहिल्यावर उद्धवजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि उद्धवजींना कळलं ते कबूल करतायत. ज्ञानाचा अभिमान असे मज म्हणून वाटते दाखविले व्रज. अतिशय ज्ञान संपन्न असे उद्धवजी, म्हणून मी तुम्हाला म्हणलं की त्या गाडीखालच्या कुत्र्याची तुलना करणं योग्य नाहीये, पण एक भावना फक्त मी सांगितली. पण उद्धवजी स्वतः अतिशय बुद्धिमान, सगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत, राजकारणामध्ये निपुण, असं सगळं होतं.
पण कदाचित त्यांच्या इतका ज्ञानी माणूस गोकुळामध्ये मथुरेमध्ये द्वारकेमध्ये दुसरा नसल्यामुळे त्यांना काही एक महत्त्व प्राप्त झालेलं होतं आणि ज्या ज्या कोणाचा उद्धार करावा असं भगवंतांना वाटलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी विशेष श्रम घेतले. जसं आपण गोपींच्या बद्दल बघितलं, जसं आपण अनेक याच्यामध्ये गोपांनी गोवर्धनाची पूजा का करायची याबद्दल बघितलं. कारण पुन्हा एकदा मर्त्य जन्म हा मर्त्य शिक्षण, म्हणजे जिथे कुठे रस्त्यापासून योग्य रस्त्यापासून त्यांची गाडी रुळावरनं खाली घसरती येते ती त्यांनी पुन्हा पुन्हा रुळावर आणली. ज्ञानाचा अभिमान असे मज म्हणून वाटते दाखविले व्रज, होईन केवी मी उतराई रक्षिले समज माझे आई. म्हणजे जातानाचे उद्धवजी जे होते ते राजकारणी सांसद होते, ते राजकारणी होते, पुढारी होते, अधिकारी होते, ज्ञानी होते, विद्वान होते, पण परत आलेले उद्धवजी मात्र बदललेले होते. आणि म्हणून ते इथे म्हणतायत रक्षिले समज माझे आई. याच्या आधी कधी ही भावना भगवंतांबद्दल त्यांच्या मनामध्ये आली नव्हती. एक आपला सहकारी आहे एवढी भावना होती, पण आज त्यांची भावना बदलली आहे. कशामुळे बदलली आहे? ते तव गोकुळ न राजधानी ते तव गोकुळ न राजधानी भक्तीची भूतलाशी राणी. ते काही तुमचं गोकुळ नाही आहे, ती या भूतलावरची भक्तीची राजधानी आहे. राजधानीमध्ये सगळं काही अतिशय मोठ्या प्रमाणावर असतं, तशी ती भक्ती पण तिथे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. आता आपण याच्या आधी द्वारकेचं आणि मथुरेचं वर्णन ऐकलेलं आहे आणि व्रजाचं पण पूर्वी ऐकलं, पण आता पुन्हा ऐका. सदाचार सदने शुभ साधी उज्ज्वल सुंदर नसुन उपाधी. सगळी घरं अतिशय साधी होती, सारवलेली होती, पण ती सदाचार सदन असल्यामुळे उज्ज्वल आणि सुंदर दिसत होती. त्यांच्यावर सुवर्णांचे कळस नव्हते, त्यांना रत्नांचे सोन्या रुपयाचे दरवाजे नव्हते, त्यांच्यावर काहीही कलाकुसर नव्हती. अतिशय साधी सदनं होती, पण त्या सदनामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या सदाचारामुळे जणू काही तेज आलं होतं त्या सगळ्या घरांना. गोदा भीमा प्रवरा तुंगा सिंधू रेवा शरयू गंगा. आता आपण या सगळ्या नद्यांचं आपण प्रातस्मरण नेहमी करतो. सरिता या झाल्या झळू धेनू सकल ही सिद्धी जमल्या वावणू. या सगळ्या ज्या गोपी होत्या ना, या सगळ्या सरिता आहेत पूर्वीच्या आणि त्या तिथे आलेल्या आहेत, किंवा सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्या असं म्हणाल्या आहेत की आम्हाला आता गोकुळामध्ये येऊन राहायचे. रूप न कळले वेद रुचांना नेती म्हणाल्या लवून माना. वेदातल्या रुचांना सगळ्यांनी विचारलं भगवंत परब्रह्म कसं आहे, असं आहे का? नाही. असं आहे का? नाही. असं आहे का? नाही. मग कसं आहे? सांगता येत नाही. अरे सांगता येत नाही, तुम्ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातनं आलात आणि तुम्हाला भगवंत कसे सांगता येत नाही, आम्ही कसं मान्य करायचं? मग रुचांना असं वाटलं की नाही, आपल्याला खरंच समजलं तर पाहिजे ना की भगवंत कसे आहेत. आणि म्हणून त्याच गोपिका होऊन आल्या प्रेमरसी तुझे समरस झाल्या. मग त्यांनीच गोपिकांचं रूप घेतलं आणि त्या म्हणल्या आता आम्ही बघूनच घेतो एकदा भगवंत कसे. म्हणजे मग लोकांनी विचारलं की आम्हाला सांगता येतील, नेती नेती म्हणण्याची वेळ येणार नाही आणि मग आम्हाला सांगता येईल की भगवंत असे असे आहे. ओंकारासह मंगलता जणू नंद यशोदा गमले ब्रह्मजयी हे सगुण सावळे अंकावर खेळविले जय हरी सुखकंदा. जेव्हा भगवंताच्या मुखातून पहिल्यांदा हा अनाथ नाद ओंकार प्रगट झाला, त्या ओंकाराबरोबरच मंगलता आली. आणि म्हणून आपण म्हणतो की प्रत्येक मंत्राच्या आधी ओंकार येतो. का? कारण तो ओंकार त्या मंगलतेला बरोबर घेऊन येतो. असा हा दोघांचा जन्म एकाच वेळेस झालाय. वेस्टर्न कल्चरप्रमाणे आदम आणि ईव असं ती ओंकार आणि मंगलता. तसे जणू काही मला नंद आणि यशोदा गमले, कारण त्यांनी तुम्हाला अंकावर खेळवलं. तुम्ही कोण आहात? परब्रह्म. पण त्यांचं सगुण सावळं रूप त्यांनी मांडीवर खेळवलं, जे किती थोर आहे असे मला वाटले. आपण इथे फार छान सांगितलंय की त्यांनी एका हिंदी कवीची उपमा दिलेली आहे की त्यांनी असं सांगितलं की वेदाचा वृक्ष इतका प्रचंड आहे, इतका भव्य आहे, तर तो सगळा वृक्षामध्ये कुठेतरी मला ब्रह्म सापडेल म्हणून मी प्रत्येक छोट्या छोट्या फांदीच्या टोकापर्यंत जाऊन पाहिलं वेदांच्या की मला ब्रह्म सापडतंय का.
पण मला कुठेच ब्रह्म सापडलं नाही. आणि म्हणून निराश होऊन मी गोकुळामध्ये आलो होतो. तिथे यशोदेनी दुपट्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं ब्रह्म मला सापडलं. असं भगवंतांच्या रूपाबद्दल एका हिंदी कवीने कविता केलेली, अशी अप्पांनी मोठ्या कौतुकाने सांगितली. तुडवित वाळू यम नियमांची, गीते गाता तव लीलांची. गोप नाचती यमुना पुलिनी, प्रेम मधु तो भरिती नलिनी. काय आहे ना, दिव्यप्रत क्षमा स्तोत्रामध्ये किंवा प्रत्येक स्तोत्रांमध्ये आपण म्हणतो म्हणजे शंकराचार्यांनी, मोठ्या मोठ्या सगळ्या ऋषी मुनींनी आपल्या वतीने म्हणलेलं आहे भगवंतांना. आता दासगणू महाराजांनी म्हणले अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे. आता दासगणू महाराजांचे नाही आहेत हे अपराध, हे अपराध आपले आहेत. तर त्यामुळे आपल्या वतीने आपल्याला शब्द सापडत नाहीत योग्य पद्धतीने क्षमा याचना करण्यासाठी, म्हणून यांनी सगळ्यांनी आपल्यासाठी हे सगळे शब्द मांडून ठेवले. हे कुणासाठी आहेत की जे शास्त्र जाणत नाहीत. आणि शास्त्र जाणत नाहीत म्हणून पूर्वीचं जे कर्ममार्ग होता तो मार्ग त्यांना चांगल्या प्रकाराने आचरता येत नाही. कारण कोणत्याही कर्ममार्गाचं किंवा सकाम यज्ञांचं असं असतं की थोडीशी जरी चूक झाली तरी पाहिजे तसा त्याचा परिणाम दिसत नाही. आणि मग एवढं ज्ञानी आम्ही नाही, आम्हाला हेही समजत नाही, मंत्र येत नाही, पूजा कशी करावी हे समजत नाही, आम्ही सधन पण नाही होत, मग आम्ही काय करावं? तर आम्ही तुमचं नामस्मरण करू. हे जे सगळं संतांनी म्हणलेलं आहे हे गोपांनी आचरून दाखवलं. आणि म्हणून यमनियमांची वाळू जणू ते तुडवीत होते. कारण आम्हाला काहीच येत नाहीये. मग हे काही येत नाही, मग आम्ही करतोय काय? तुडवित वाळू यमनियमांची, गीते गाता तव लीलांची. गोप नाचती यमुना पुलिनी, प्रेम मधु तो भरती नलिनी. त्या यमुनेमध्ये किंवा त्या आसपासच्या सरोवरांमध्ये जी कमळं होती ना, त्याच्यातला जो मध होता तो मध जणू काही यांच्या भक्तीचा मध भरलेला होता तिथे. इतकी हे भक्तीला उदाहरण तिथे आलेलं होतं. मुकुंद माधव हरे मुरारे, मंजुल रव करितात पाखरे. तिथल्या आसपासच्या वृक्षांवरची पाखरं सुद्धा मुकुंद माधव हरे मुरारे असं शब्द त्यांच्या तोंडून यायचे. आणि असं ते गायला लागले की आसपास चालणारी गुरवासर, गुरे वासरे तन्मय जमती, चरणे सोडून त्या तरु भवती. असं मुकुंद माधव हरे मुरारे ऐकू आलं की त्या झाडाभोवताली सगळ्यांनी जमावं आणि त्या पक्ष्यांकडे पाहू आणि कुठे आपला कान्हा दिसतोय का हे बघावं. एवढंच नाहीये, जिथे जिथे मी गेलो तो सगळा गोकुळचा जो आसमंत होता तो तू तिथे गेले अनेक वर्ष गेला नाहीस, पण तो तुझ्या अस्तित्वाची जाणीव मला क्षणोक्षणी करून देत होता. गंध फुलांना तव कीर्तीचा, फळात साठा प्रेमरसाचा. तृणपर्णातून तव लीलांची, कोमलता जणू भरली साची. जे पाहू, जिकडे पाहू तिकडे मला तुझं अस्तित्व जाणवत होतं. पाय ठेवण्या त्या भूभागी, योग्य नसे मज समदुर्भागी. तुझ्या पदाने पावन झाला, कणकण जेथील धुली मधला. झालं असे म्हणे की तुझ्या गोकुळामध्ये मला पाठवलंस तर मी इतका दुर्भागी आहे की मी माझे पाय तिथे कसे ठेवू. इतकी ती पवित्र अशी भूमी आहे, त्याच्यावर मी पाय कसे ठेवणार. त्यामुळे भगवंता त्या भूमीमध्ये प्रवेश करण्याच्या आधी मी साष्टांग दंडवत घातला. मी तिथली धूळ मस्तकी लावली आणि मग त्या गोकुळच्या भूमीची क्षमा मागून मी त्या भूमीमध्ये प्रवेश केला. कारण तू जिथे राहिलेला आहेस, तुझ्या पदाने तो पावन झालेला कणकण धुलीकण त्यांनी आजही ते अस्तित्व तुझं जागं ठेवले. हे जास्त विशेष आहे की भगवंत आहेत, होऊन गेले, तिथे राहून गेले, त्यांचं अस्तित्व आजही फुलांच्या सुगंधामधनं, पक्ष्यांच्या आवाजामधनं हे सगळं जर जाणवत असेल तर त्या सगळ्यांना ताजं ठेवलं कुणी तर नामस्मरण. आणि म्हणून असं म्हणलं जातं, आपल्याकडे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की श्रीराम जयराम जय जयराम गोरक्याला जो नामजप सुरू झाला तो राम जन्मभूमीसाठी सुरू झाला की अनेक वर्ष अनेकांनी श्रीराम जयराम जय जयराम हा जप करावा. ही जी सगळी कंपनं आहेत, ह्या कंपनांचा परिणाम म्हणून कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि आपली मनोरथ जी आहे ती पूर्ण होते.
श्रीराम जय राम जय जय राम. तर असं झालं होतं आणि म्हणून ते म्हणतात की मी अतिशय नतमस्तक होऊन तिथे गेलो. प्रेम दिसे जे तेथ पशुतुन तेन माझिया हृदयी अवीट गोडी भक्तिरसाची चाखलीच कधी नाही. जय हरी सुखकंदा. मी किती अभागी असं का म्हणताय? कारण तिथले माणसं जाऊ दे, तिथल्या पशूंमधनं जे प्रेम दिसलं ना ते कशामुळे होतं की ते भक्तीमुळे त्यांच्यामध्ये तुझ्याबद्दलचं जे प्रेम होतं ती गोडी मी कधी चाखलीच नाही आणि म्हणून मी स्वतःला दुर्भागी अभागी म्हणतो. पण तरी भगवंता तू माझी आई असं मी तुला का म्हणतोयस? सुकृत फळाये बहुजन्माचे दर्शन म्हणून घडे व्रजाचे सकलांचा तो बघता प्रेमा गहिवरते मन हे सुखधामा. दासगणू महाराजांची गोष्ट सांगतात. आपली सध्या तीर्थक्षेत्राला गेल्यावर जी भावना असते त्या संदर्भामध्ये दासगणू महाराजांचे एक मित्र पंढरपूरला आले. दर्शनाला गेले भगवंतांच्या पांडुरंगाच्या आणि बडव्यांनी त्रस्त केलं. बाहेर आल्यानंतर भिकाऱ्यांनी त्रस्त केलं. कसे कसे दर्शन आटोपून परत वाड्यावर आले आणि ते म्हणले काय तुम्हाला ओढ लागते की काय माहिती, पुण्यावर आले असतील किंवा अजून कुठून आले असतील. ते मला तर काही पटलं नाही. काय चाललं होतं, काही मनच शांत नव्हतं माझं अजिबात. किती त्रास दिला मला या सगळ्यांनी. तुमचं मन कसं काय रमतं मला काही समजत नाही. तर दासगणू महाराज काहीच बोलले नाही. पण ते जिथे बसले होते तिथे बसल्यावर त्यांनी एक अर्धा भरलेला जे ग्लास होता तो त्यांच्या हातामध्ये दिला आणि ते म्हणले तुम्ही माझं एक काम कराल का? माझा एक नवस आहे तर मला ते पूर्ण करणं शक्य नाही, माझ्यासाठी करता का? आता तुम्ही प्रदक्षिणा करून आलात म्हणजे सक्षम आहात, तर एवढा हा ग्लास घेऊन ही प्रदक्षिणा करून यायला मिळेल. फक्त पाणी सांडू नका, मंत्र जल आहे. आता ते मित्र होते जवळचे म्हणून निघाले आणि मग ते प्रदक्षिणा पूर्ण करून आले. परत त्यांच्याकडे ग्लास दिला. केलं बरं का तुमचं म्हणणं पूर्ण केलं, हा ग्लास बिलकुल पाणी सांडलं नाही. यावेळेस किती पडव्यांनी त्रास दिला. अहो लक्षच नव्हतं माझं. म्हणजे लक्ष कुठे होतं, ते सगळं त्या ग्लासाकडे होतं म्हणे. तुम्ही म्हणणार पाणी सांडू नये. तर आपलं भगवंताकडे असं लक्ष असतं का? जर तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपलं भगवंताकडे असं लक्ष असेल तर आजही जे आपल्याला संतांना जाणवलं ते आपल्याला त्या तीर्थक्षेत्रामध्ये जाणवायला पाहिजे. तर त्यामुळे आपला जसा भाव तसा आपल्याला देव, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खरं सांगते की आम्ही केदारनाथाला जेव्हा गेलो होतो तर तेव्हा असंच झालं की आधी सगळ्या त्यांच्यामध्ये उभे होतो रांगेमध्ये आणि ना म्हणजे लोकांच्या काही 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 चालू होतं लोकांचं तिथे लाईनमध्ये. थकले असतील, काही प्रापंचिक हे असेल, जे काय चाललेलं होतं ते. आणि मग असं वाटलं की जाताना आपणचं जय केदारेश्वर हे ऐकून गेलो होतो. केदारेश्वर जय शिवशंकर. अतिशय सुंदर पद आहे. वंदन भावे तव चरण. खूपच सुंदर पद आहे ते. जाताना वाचून गेलो होतो आणि डोळ्यासमोर असं काही डोळ्यासमोर होतं. तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष तसं दिसलं नाही, हे सगळं वेगळंच चालू होतं. आणि मग आमच्याबरोबर इतके चांगले लोक होते, आम्ही पुस्तक काढून दिलं. म्हणलं म्हणायचं का, वसुदेवच्या कृपेने चालतं होतीच. आणि आम्ही सगळ्यांनी ते मोठ्या आवाजामध्ये सुरू करून टाकलं जसं येईल तसं. त्या रांगेतलं वातावरणच बदललं आणि त्यामुळे आपला जसा भाव तसा तो देव आहे. सुकृत फळाये बहुजन्माचे दर्शन म्हणून घडे व्रजाचे. मी सांगत यासाठी होते की हे इतकं सुंदर व्रजाचं वातावरण कदाचित आज आपण गेलो तर आपल्याला नाही दिसणार, पण आपल्याला भावना तीच ठेवावी लागेल की इथला धुळीचा कण आणि कण भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. तर मग तिथे बाकीचं काय आहे याचं आपल्याला खंत वाटण्याची कारण नाही. कारण आपण जातोय कशासाठी आणि जे काय तिथे झालं असेल ते सुद्धा कशामुळे झालं, कारण बाकीच्या नंतरच्या लोकांनी तिथल्या वातावरणाला तेवढं जिवंत ठेवलं नाही. म्हणजे दोष आपला पण आहे. तर आपण क्षेत्रामध्ये जाताना आपली भावना कशी असावी. सकलांचा तो बघता प्रेमा गहिवरते मन हे सुखधामा. बघताच मज प्रेम पाहताच मज प्रेम भरानी आलिंगन दिदले नंदानी. कसं आलिंगन दिलं? बहुदिवसी लढीवाळ घरासी यावा त्या परिहर्ष त्यास तयासी. जणू आपलं स्वतःचं लेकरूच खूप दिवसांनी परत यावं, त्याचं जितक्या प्रेमाने स्वागत केलं जाईल तितक्या प्रेमाने त्यांनी स्वागत केलं नंदबाबांनी माझं.
नाना रीती करुणी स्वागत मला तयांनी म्हटले हासत. कदाचित यांचा संकोच थोडासा दूर करायचा असेल, कारण काय आहे की शहरी लोकांना इतकं पटकन मोकळं नाही होत आहे आणि म्हणून ते शहरातनं आलेले आहेत, तर त्यांचा संकोच थोडासा दूर करावा म्हणून एक थोडीशी छोटीशी थट्टा पण केली. वाट कशी ही इकडे चुकली, पण आलात ते बरं झालं. उद्धवची धन्यता वाटली. तुमची वाट इकडे कशी काय चुकली? म्हणजे हे गोकुळ इतकुसं, त्या मथुरेहून तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जायचं, त्याच्याऐवजी तुम्ही इकडे कसे काय आलात? द्वारकेहून मथुरेहून तुमचं तिकडेच काम, पण आलात हे बरं झालं. तुम्ही आलात तर आम्हाला धन्यता वाटली. असे कुशलनाथ राम कन्हैया स्मरण करीतिका माझे, साधा गवळी मी ते झाले सत्ताधारी राजे. जय हरी सुखकंदा. राम कन्हैया कुशल आहेत ना? माझी आठवण करतात का हो? मला पुन्हा स्वगत आहे की मी साधा गवळी आहे, ते सत्ताधारी राजे आहेत. मी अशी अपेक्षाच करणं चूक आहे, हे त्याच्यातनं ध्वनित होतंय. पण तरी वडिलांचं हृदय रावलं नाही म्हणून मी विचारून टाकले तुम्हाला. तेवढंच झालं असं. उपहाराचे घेऊन हाती माय येत तो ओटी वरती स्वतः आली. बाकीच्या कोणाला पाठवलं नाही, कारण कोण आलंय? उद्धवजी. कुठून आले? श्रीकृष्णाकडनं. आणि म्हणून स्वतः जातीने तिथे हजर आहे त्यांचं स्वागत करायला. पुसे मला बहु आतुरते ती पदर जरासा ओढून पुढती. ओटीवर बायकांनी याची पद्धत नव्हती, पण तरीही तिला एवढी वाट नाही बघवली की नंद बाबा घरात येऊन सांगतील कुशल भगवंताचं. सांगितलंच असतं, पद्धत तशीच होती. पण ते पद्धत म्हणजे त्याच्यासाठी वाट जी बघावी लागली, ती उत्सुकता हृदयामध्ये मावत नव्हती. आणि म्हणून तिने असं ठरवलं, आता आपण ओटीवर जाऊच या. पण ओटीवर जात असू तरी कुळाची मर्यादा सोडायला नको, म्हणून पदर जरासा ओढून पुढती. डोक्यावरचा पदर अजून थोडा पुढे घेतला आणि तिने विचारलं, घेतलेत बहु उद्धवजी श्रम कुशल असे ना बाळ तिथे मम. सरळता हृदयाची, इकडे कशी वाट चुकली वगैरे काही नाही. उद्धवजी, इकडे याला खूप श्रम घेतले तर तुम्ही, पण सांगा बरं माझं बाळ चांगलं आहे ना? कुशल असे ना बाळ तिथे मम. येईल इकडे सांगा केव्हा ओढ लागली मी तया जीवा. म्हणजे ते मी साधा गवळी, ते सत्ताधारी राजे, त्यांनी अशी माझी आठवण ठेवावी अशी माझी अपेक्षा नाही, हे वडील म्हणताय, वडिलांचं हृदय. पण आई म्हणतीये येईल इकडे सांगा केव्हा, म्हणजे ते येतील याची खात्रीच आहे, फक्त ते कधी येतील एवढं सांगा तुम्ही मला. राम येऊनी गेला भेटून हरीस दुरली काय आठवण. आम्हास परित्याच्या लीलांचा पळही विसरण पडतो साचा. हरी विसरला तर नाही ना? म्हणजे त्याचं विसरणं स्वाभाविक आहे ही शंका पण नाही. तो विसरला तर नाही ना? आणि कदाचित तसं झालं असेल तर त्याला हे सांगा, आम्ही मात्र त्याला विसरलो नाही. म्हणजे हा निरोप पण दिलाय. हसणे रुसणे रडणे पडणे अवखळ खोड्या करुणी छळणे. हळूच खाई चोरून लोणी साई कारण बसे हटवणी. जणू काही कालच सगळं घडलंय असं ते सांगतायत. आणि माझं बाळ कुशल आहे ना? मला सतत आठवण होतीये या बाळाची की हे बाळ इथे काय काय करत होतं. पुढे ऐका. मिळत असे ना तेथ उद्धवा त्यास सायनित लोणी. तुमचा झाला राजा तरीही बाळच माझा अजूनही. जय हरी सुखकंदा. राजा आहे, आता त्याला साय लोणी मिळणार नाही का? 8 आणि 16,000 इतक्या बायका आहेत, पुन्हा तिथे देवकी आहे, त्याच्यामुळे त्याला लोणी साखर मिळणार नाही का? पण त्यांच्या मनात भाव आहे ना त्याची आवड जपण्याचा, हे महत्वाचं. उपलब्धता महत्वाची नाही, समोरच्या व्यक्तीची आवड जपण्याची जी भावना आहे मनातली ती जास्त महत्वाची. आणि त्याच्याबद्दल तिला शंका आहे की त्याला कोणी आठवणीने लोणी साखर देत आहे ना तिथे. कारण तुमचा राजा झाला तरी माझा बाळ आहे आणि त्याला काय आवडतं काय नाही हे आजही मला माहिती आहे. जरी स्मरण तव हृदयी आले यशोमतीचे भरती डोळे. हे उद्धवजी सांगतायत की हे सांगता सांगता यशोमतीचे डोळे भरले होते. उरी धरुनी तव विटी बासरी वत्सल हृदया मना आवरी. तिला माहितीये पण हे सगळं होणारच आहे, असंच होणार आहे, पण तरी तिला भावना अनावर झाल्या आहेत. कृष्णाकडून उद्धव आला
कळिता सारा व्रजजन जमला. आता हे आत्ता घरापुरतं होतं, आता बातमी सगळीकडे पसरली. आणि गेल्या वेळेस तो मथुरेचा रथ आला होता आणि तो रामकृष्णांना जे घेऊन गेला त्याच्यानंतर कृष्ण काय आता परत आले नाही. आता काय नंद यशोदांना नेतात का काय? त्याच्यामुळे शंकीखोर सगळे व्रजजन ताबडतोब नंदांच्या घरामध्ये जमले. जेव्हा त्यांना कळलं की उद्धवजी फक्त आपल्या भेटीला आलेले आहेत, तेव्हा मात्र निशंक मनाने त्यांनी श्रीकृष्णाचं गुणगान करायला सुरुवात केली. शब्दा शब्दा मधुनतयांचे तरंग उठती तव प्रेमाचे, अनेक लीला कथिल्या त्यांनी असे तिथे हे पुसती कोणी. एक एक लीला त्यांनी सांगावी आणि विचारायचं तिथे होतं का असं काही. आम्ही अशा सुरपारंब्या खेळायचो, आम्ही असे पोहायचो, आम्ही एकमेकांमध्ये जाऊन एकमेकांची शिदोरी खायचो, आम्ही लोकांची मडकी फोडायचो, आम्ही लोणी खायचो, असं काही होतं तिकडे होतं का असं काही. लाजून मी ये वढेच म्हटले रत्नासह कधी खापर तुळले. अहो ब्रह्म जे तुमच्याबरोबर खेळलंय, खेळगडी म्हणून खेळलंय, हे रत्न तुमच्याबरोबर होतं आणि आम्ही म्हणजे खापर आहोत. त्या दोन्हीची तुलना कशी होईल आम्हाला विचारूच नका की हे सगळं तुमच्या भाग्याला आलंय का. कारण इथे भगवंत गळ्यामध्ये हात टाकून त्यांच्या मनात जात आहे. त्यामुळे ही जी जवळीक भगवंतांनी साधली आहे, त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही सगळे रत्न आहात, आम्ही खापर आहोत. त्याची तुलना कशी होईल. नंद यशोदा व्रज गोपाला सवे परिसता तव मधुलीला, प्रसन्नता दश दिशास आली. नंद यशोदा व्रज गोपाला सवे परिसता तव मधुलीला, प्रसन्नता दश दिशास आली. नकळे केव्हा रजनी सरली. रात्रभर या गप्पांमध्ये गेलं आणि पुन्हा दिशा उजळल्या. सकाळ झाली. रात्रभर आम्ही भगवंताबद्दलच्या त्याच्या बाळलीलांच्या गप्पा मारत होतो आणि रात्र कशी गेली ते कळलंच नाही. अशी जी पहाट झाली गोकुळामधली, गोकुळच्या त्या प्रभातकाला मी न कधी विसरेन. अपूर्व काही सुख अनुभवले उपमा त्यास तुझी न जय हरी सुख कंदा. आता जेव्हा भगवंत होते ना गोकुळामध्ये, तेव्हा गोपींना नंदाच्या घरामध्ये यायला कारणच लागत नव्हतं. पण आता तिथे भगवंत नाही आहेत, कोणीतरी भगवंताकडनं आले. त्याच्यामुळे गोपी काही आल्या नव्हत्या, गोप आले ते सगळे की ज्यांनी रात्रभर गप्पा मारल्या भगवंताबद्दलच्या. आता या गोपी आपापल्या कामामध्ये मग्न आहेत. प्रभात समयी प्रभा उशेची मुखे उजळवी दिशा दिशांची. ध्यान स्थित शुक्राच्या हृदयी जणू का संजीवनी स्फुरेही. शुक्राचार्यांना जेव्हा संजीवनी विद्या पाहिजे होती आणि त्यांनी ज्या ध्यानाने ती मिळवली, तेव्हा जसं त्यांना स्फुरण झालं होतं, तसं जणू काही प्रभा उशेची जी होती त्यांनी सगळ्या दिशा उजळल्या होत्या. दिशा उजळल्या आहेत हा वाक्प्रचार फार गोड आहे, पण पहाट झाली वगैरे सगळ्यापेक्षा. शीत सुगंधी वाहत वारा वृक्षांचा डुलवी तपिसारा. संगीताचे वातावरणी राज्य पसरले मधुर निदानी. वनातुनी पक्ष्यांचे पूजन कमला भवती द्विरेफ गुंजन. सुंदर वातावरणाचं पुन्हा एकदा. वाजती रोजणू घागर माळा बिलगुनी धैनूंच्या कंठाला. फेनील पात्री धारांचा ध्वनी मथनाची ये खळबळ कानी. आता ते चालले यमुनेकडे आणि मग या सगळ्या वातावरणाचं वर्णन करतायत की दिशा उजळली आहे, शीत सुगंधी असा वारा वाहतोय. संगीताचं वातावरण कशामुळे, वृक्षामधनं जे पक्ष्यांचं गाण चालू आहे, त्याचबरोबर धेनूंच्या गळ्यातल्या घागरमाळा वाजतायत, त्याचबरोबर धेनूंच्या ज्या धारा काढल्या जात आहेत त्याचा एक विशिष्ट आवाज होतो बघा. तर त्या फेनील पात्री धारांचा ध्वनी, त्या धारांचा ध्वनी आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जी रवी लावली आहे त्याच्या घुसळण्याचा पण एक आवाज असतो. तर हे सगळं मिळून एक सुरेख असं संगीत चालू होतं आणि त्याच्यामध्ये साथ कशाची होती. घर घर मंजुळती जात्याची साथ जयासह मधुर वाची. जातीवरच्या ओव्या, जात्यावरच्या ओव्या, जात्याची घरघर, हे सगळं खेडेगावामधलं हे चित्र त्याला विशेष होतं ना, त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं हे सगळं असं काही. त्यामुळे तो असं म्हणतायत उद्धवजी की गोकुळच्या त्या प्रभातकाला मी न कधी विसरेन. अपूर्व काही सुख अनुभवले उपमा त्यास तुझी न जय हरी सुख कंदा. मी कधी विसरूच शकत नाही, कारण हे मी पहिल्यांदा अनुभव घेतलेलं होतं.
आणि हा पहिल्यांदाचा जो अनुभव असतो ना तो खरंच विसरला जात नाही, अजिबात विसरला जात नाही. वृंदवादनी मधुर अशा या भजन तुझ्या नामाचे, दामोदर हरी मुकुंद माधव अमृत जणू श्रवणाचे, जय हरी सुखकंदा. आणि या सगळ्यांमध्ये त्या ज्या काही वधू गात होत्या, ते पक्षी गात होते, त्याच्यातनं एकच ध्वनी निघत होता, दामोदर हरी मुकुंद माधव. जणू काही हे कानांचं अमृत होतं, माझ्या श्रवणाचं अमृत होतं. गेलो ऐकत मधुभजने ती, स्नानास्तव मी यमुने वरती, भेटते थमज पावन झाली, तुझ्या देवतांची वनमाळी. तव भक्तीच्या प्रेम सुधेनी, सूर्याच्या शुभ कोमल किरणी, जणू कम